म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत ना, कारण आहेत त्याला. आणि सगळ्यात पहिली तुम्ही सांगा महत्वाचं, मन कुणाच्या ताब्यात आहे काय? आता मनोकायिक आजार पण वाढले की नाही, डिप्रेशन, टेन्शन, तणाव, सहज बोलतात. म्हणजे आपण जर म्हणतो पोराला जर मोबाईल दिला नाही म्हणून पण आत्महत्या करते पोरं. किती पेशन्स कमी आहेत की नाही. मग आपल्याला सगळ्याच गोष्टीवर काम करायला पाहिजे, बरोबर. मग त्याच्यामुळे जरा बी अलर्ट. कारण का की आता जराशी चहा पाण्याची वेळ होणार आहे, थोडस असं पण होईल. पण काय काळजी करू नका, ज्यांनी बोलवलंय त्यांनी मस्तपैकी तुम्हाला चहा देणार आहे. होय, काय असतं म्हणजे काय, चहा दिला नाही की आपण आयुष्यभर माणसाला त्या लक्षात ठेवतो. त्या घरात गेलो आणि साधा चहा सुद्धा दिला नाही, ठेवते का नाही ठेवते सांगा. एक फॉर्मॅलिटी आहेत ना, आपल्या कारणानं बिघडायला. बरोबर. खाण्यापिण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. कुठलं चाललंय ना, तर पूरक पालाच चाललाय. शेणखत, गांडूळ खत, बकरी बसायला लागल्यात. बकरी आहेत तर काय बसतात कुठली. त्यामुळे सगळा गोंधळ झालाय की नाही. आरोग्य चांगलं नाही. पूर्वीची पिकं किती महिन्याची होती माहितीये काय? पूर्वी 6 महिन्याची. आता 3 महिन्याची झाली. आपण वेळ आणि तारीख वेळ, तसं इथं तुमची जन्म साल किती वयाचं तुमचं आहात ते, आणि तुमचं हाईट, त्याच्यावर तुमची कुंडली निघते. ती कुंडली ज्या मशीनवर काढली, तो कराडा स्कॅन मशीन आहे. हे तुम्ही MRI करता मध्ये जाऊन, जापनीज मशीन जे MRI करतात, सेम कंपनीचं हे मशीन आहे. त्याच्यावर तुम्हाला तुमचे शरीराच्या अंतरंगात काय आहे त्याचे वाढीव केलेले असतात. आणि याच्यात मी कुंडली असते, आणि मी याला का म्हणतो तर भविष्यात तुम्हाला काय होऊ शकतं, किंवा आता तुम्हाला काय व्हायला लागले, भविष्यात आणखीन कशाला तुम्ही भेद करू शकता, हे तर तुम्हाला इथं आम्ही इंडिकेशन सांगू शकतो, किंवा तुम्हाला भविष्यात हे होण्याची शक्यता आहे. आणि मग त्याच्यावर तुम्ही काय काम करायला पाहिजे, जे काम तुम्ही करून हे भविष्यात येणारं संकट टाळू शकता, हे तुम्ही ह्या कागदावर तुम्हाला आम्ही सांगतो.